पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता होती, पण काल झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झालेला आहे. भाजपचं त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण झालं असून भाजप त्या ठिकाणी विजयी झालेली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर सातत्याने आरोप होत होते की बांगलादेशाला त्या मदत करतात आणि हिंदुत्व या मुद्द्यावरती त्या चांगल्याच आक्रमक असतात, म्हणून त्या ठिकाणी मुस्लिम वर्गाचं देखील मोठ्या प्रमाणावर मतदान आहे. सर्वांचा फटकाच ममता बॅनर्जी यांना झालेला आहे. एक हाती सत्ता भाजपला त्या ठिकाणी मिळवण्यात यश प्राप्त झालेलं आहे. गेले 10-15 वर्षापासून ममता बॅनर्जी त्या ठिकाणी मुख्यमंत्री या पदावरती विराजमान होत्या, पण काल दारुण झालेल्या पराभवामध्ये ममता बॅनर्जी या चांगल्या पत्रकारांसोबत संवाद साधताना भडकलेले आहे. स्वतः त्यांचा देखील पराभव झालेला आहे. सूत्रांकडून माहिती आली त्यानुसार 15,000 मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला आहे आणि हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला दिसतोय. पत्रकारांसोबत संवाद साधताना ममता बॅनर्जी या चांगल्याच भडकल्या. तुम्हाला काय वाटतं, भाजपने हा विजय कशामुळे मिळवला असेल? हिंदुत्ववादी या मुद्द्यावरती की स्थानिक मुद्द्यांवरती? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल